जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मी तुमची लाडकी आनंदी. तर आज मी तुम्हाला माझं कॉलेज दाखवणार आहे आणि कॉलेजला जाण्यासाठी मला व्हावं लागेल तयार. माझं कॉलेज आहे 10 वाजता आणि आता वाजले 9. मी अजून तयार सुद्धा झाले नाही. तर मी तयार होते आणि तुम्हाला दाखवते माझं कॉलेज कसं आहे आणि काही नाही. तोपर्यंतसाठी बाय मित्रांनो. मी झाले तयार आणि आता राहिले फक्त माझा भाग. ही क्रीम लावती मम्मी बाहेर जाण्याच्या अगोदर. ही क्रीम लावूया, बघूया काय याच्यानं आपल्याला फायदा होतो. बघू शकता पहिल्यात आणि आताच्या फेसमध्ये फरक काही आहे का? काहीच नाही. तरी पण मम्मी त्या क्रीमसाठी माझ्यासोबत भांडण करते. म्हणती 100 रुपयाची क्रीम आहे, लावायची नाही. माझ्याकडे पण पैसे येऊ द्या, त्याच्यावर भारीची क्रीम आणून मी पण. तसं तर मला क्रीमची काहीच गरज नाही. माझ्या चेहऱ्यावर एक पण फोड नाही, डार्क सर्कल नाही ना, काही नाही, पिंपल सुद्धा नाही. तर किती वाजले? 9:30 झाले आणि मला मम्मीला पण स्टेशनला सोडायचं आहे. मम्मीला मग स्टेशनला सोडून माझ्या कॉलेजला जावं लागेल. त्यासाठी तोपर्यंत मी अजून नाश्ता नाही केला, काहीच नाही केलं, चायसुद्धा नाही पिलं. चाय पिऊन तुम्हाला अजून थोड्या वेळाने भेटते. तोपर्यंतसाठी बाय मित्रांनो. अरे बाय कशाला, मी तुम्हाला दाखवते की मी चाय कशी बनवते. चला मी तुम्हाला दाखवते मी चाय कशी बनवते. मी बनवणार आहे आता चाय. जेवण तर नाही बनवू शकत, जेवायला एवढा लोक नाही होत. दूध ठेवले, शेगडी पण आता चालू केली, चालूच केली नाही. चालू हिला काय झाले, चालूच आहे ना गेली. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आमचं किचन तेवढं काही चांगलं नाही, तुम्ही बघू शकता. म्हणजे चांगलं आहे, खूप मोठी रूम आहे, पण इथून एवढंच चांगलं नाही. अच्छा ठीक. कशी राहणार, स्वयंपाक बनून बनून ते काळं होतेच ना. आमचंच नाही, सगळ्याच होते. अद्रक नाही, आता अद्रकच नाही, काय करा. मला चालते, मम्मीला नाही चालत. माझं काय नाही. आता चाय उकळोपर्यंत तर करण्यात येत तयारी. गाडी बघ ना. मला लागली पाणी पितो. तोपर्यंत तुम्ही लक्ष द्या, चाय उतू नाही गेली पाहिजे. तर मित्रांनो बघू शकता मम्मीला किती घाई पडली आहे चाय प्यायची. कारण टाईम होत आला आणि मम्मीला पण जायचं आहे मम्मीच्या मीटिंगला आणि मला पण कॉलेजला जावं लागेल मम्मीला सोडून. आता पटकन मी चाय पिऊन. मम्मी हाय कर, मम्मी हाय कर. हां, मला ना मम्मीच्या शिवाय दुसरा कोणाचा सपोर्ट नाही. गावातले लोक मला हसतात व्हिडिओ करते म्हणून. नाही, मम्मीचा सपोर्ट आहे मला. दुसरा मम्मीचा तर आहेच, अजून मावशीचा वगैरे सगळ्यांचा सपोर्ट आहे. भावाचा पण आहे. हां, भावाचा पण सपोर्ट आहे. माझा भाऊ राहतो माहूरला.
आदित्य म्हणून आहे तो, आदित्य ठाकूर. तो राहतो माहूरला. तर मम्मी आता चाय झाली नाही बरं एवढी काही पडली तरी पण काढून घ्यायली ते. झाले काढून घे, मला पण वेळ व्हायला आणि मम्मीला पण उशीर होते मग जायला. नाही, मम्मीचा वेळ व्हायला आणि मला उशीर होते जायला. डिप्रेशन. मग आता मित्रांनो, मी तुम्हाला चाय पिऊन जेव्हा कॉलेजमध्ये जाईल तेव्हा मी तुम्हाला भेटेल. तोपर्यंतसाठी बाय. A few moments later. तर मित्रांनो, मी आलती मम्मीला इथं सोडायला आता आणि मम्मीला मी सोडलं. मी चालली माझ्या कॉलेजला. चला आता मी तुम्हाला कॉलेजला जाऊन सांगते सगळं. तर मित्रांनो, फायनली तुम्हाला सांगितल्यासारखं मी आले माझ्या कॉलेजला आणि मम्मीला सोडलं. पहिलं मम्मीला सोडले, मग तिथं जाऊन बसले. मग तिथं तर माझी गाडी सुरू होत नाही, गाडीच बंद झाली. मी काय करू? मग अशी तशी करून गाडी सुरू झाली. थोडं पुढं आले तर पाऊस सुरू झालं. आता इथं आले तर पाऊस बंद झालं. म्हणजे हे काय चाललंय, काय पावसाळ्याचं तर मला काहीच कळना चाललंय. तर ते सोडा. आता मी आली कॉलेजच्या बाहेर आहे आणि कॉलेजमध्ये फोन अलाउड आहे, पण यूज करणं चालत्या क्लासमध्ये हे कुठंच अलाउड नसते, तुम्हाला पण माहीत आहे. तर जेव्हा माझा ब्रेक होईल तेव्हा मी तुम्हाला माझा क्लास दाखवेल आणि आता बाहेरून तुम्हाला माझं कॉलेज दाखवते मी कसं आहे. हे बघा, हे नवीन बांधकाम झाले माझ्या कॉलेजचं आणि तिथून गेट आहे मधात जायला. इकडं आता तिथं खूप सर वगैरे बसून आहेत म्हणून मी या साईडने व्हिडिओ करायले. आणि जेव्हा कॉलेज सुटेल तेव्हा मी तुम्हाला पुढून माझं कॉलेज दाखवेल. तोपर्यंतसाठी बाय मित्रांनो. मी तुम्हाला काहीच वेळात, थोड्याच वेळात, काहीच नाही, थोड्याच वेळात तुम्हाला मी माझं कॉलेज, माझा क्लास, माझा डेस्क सगळं काही दाखवेल. तर तोपर्यंतसाठी बाय मित्रांनो. आता आपण भेटूया थोड्या वेळानं. तर मित्रांनो बघा, हे आहे माझं कॉलेज, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय इस्लापूर. होती एक साईड आणि हे आहे दुसरी साईड. हे आहे आमचा क्लास. तर मित्रांनो, मी आले वरून इतकं मस्त व्ह्यू आला आहे. अजून इथं काही भरलेलं नाही. इकडं बघू शकता, हे रोड आहे. पाऊस सुरू आहे खूप मोठा आणि बाहेर जाऊन दाखवते बाहेरचा व्ह्यू किती मस्त. ढकला तिथे एखादीला ढकला. मित्रांनो, मी आलती वर कॉलेजचं बांधकाम सुरू आहे. आता पावसाळ्याचं बंद केलं, म्हणजे आताच पाऊस येऊन गेला, थोडा सुरू आहे. तो रस्ता जातो इरेगावला आणि खाली सगळे मुलं मुली वगैरे थांबून आहेत. मी आली अजून वर सुद्धा गेले नाही. जाणार वर पण जाईल, पण सर रागवतील म्हणून जाणार नाही मी. तर बघू शकता किती मस्त व्ह्यू येते माझ्या कॉलेजवरून आणि पावसाळ्यात इतकं मस्त वाटते. शेतकऱ्यांनी आताच पेरणीसुद्धा केलेली आहे. तर मित्रांनो बघू शकता, मी आले आता घरी आणि एवढा पाऊस सुरू आहे की मी तर पूर्ण भिजूनच गेले गाडीवर. पाणी असं होतं ना पुढं, त्याच्यामुळं मी पूर्ण भिजून गेले आणि सगळं आंघोळलं झाले, केस सगळे ओले झाले. आणि एक तर आज इस्लापूरचा बाजार पण आहे, त्याच्यामुळं तर गर्दी एवढी होती तुम्हाला काय सांगू. तर मी पटकन कपडे बदलून परत भेटू आपण माझ्याच व्लॉगमध्ये आताच लगेच. पण मी कपडे वगैरे बदलून फ्रेश होऊन तुम्हाला लगेच बाकीचं सांगते आज कॉलेजमध्ये काय झालं. मित्रांनो, मी झाले फ्रेश. आता तुम्हाला सांगते की माझ्या कॉलेजमध्ये आज काय झालं. तर आम्ही सर्वजण मुलं मुली बसून होतो आणि मुनेश्वर सर आणि मुंडे सर शिकून गेले आणि मग आले कदम सर आले. कदम सर आम्हाला काल म्हणले होते की उद्या तुम्हाला मी शिकवतो, सिलेबस शिकवायला सुरू करतो. तर सर आले आणि सरांनी काय केलं माहिती आहे का? सरांनी असं तसं काहीच नाही विचारलं. सरळ विचारलं की तुम्हाला मुनेश्वर सरांनी आणि मुंडे सरांनी काय शिकवलं सांगा. तर आता याच्यावरून तुम्हीच अंदाज लावून घ्या की मुलांना 5 मिनटं
अगोदर काय शिकवलेलं लक्षात राहत नाही, तर 2 तास अगोदर शिकवलेलं काय लक्षात राहील. तर तसंच झालं. आणि सरांनी खूप जणांना उठवलं आणि विचारले की मुंडे सरांनी काय शिकवलं आणि मुनेश्वर सरांनी काय शिकवलं. तर काही काही जणांनी उत्तर दिले आणि बाकीच्यांचं तर काहीच नाही. मला तर उठवलंच नव्हतं सरांनी. मेन गोष्ट म्हणजे मग काय, मग एकदम सरांनी मराठी विषयामधला काढला अलंकार आणि व्याकरण म्हणले की झालं. व्याकरण विचारले, सगळ्यांना विचारले अलंकार म्हणजे काय. कॉमन प्रश्न होता सगळ्यासाठी. मी तुम्हाला थोड्या वेळात थोडीशी प्रॉब्लेम होती म्हणून मी मधातच बंद केलं. आता सांगते सगळं. कदम सरांनी अलंकार विचारायला सुरुवात केली. सगळ्यांकडे गेले, विचारले. एका मुलीला उभं केलं आणि तिला विचारलं की तू सांग अलंकारचे किती प्रकार आहेत. तर तिने म्हणली 8. सर म्हणले बाई मी तुला काय विचारायलो. तेव्हा म्हणले अलंकारचे प्रकार. मग सर म्हणले तू शब्द जातीचा कुठे सांगायली, तू अलंकारचे सांग ना. मला पण काही येत नव्हतं. मी काय बोलणार आहे. मी शांतच होते, चुपचाप आपलं असं. मग सर घुमून फिरून बरोबर माझ्या पुढे आले. मला म्हणले ठाकूर उठ. सर मला आनंदी नाही म्हणत, ठाकूर म्हणतात. तर मी उठले आणि मी म्हणलं सर मला माहीत नाही. सर म्हणले शाळेत गेलती. म्हणलं हो सर गेलते. सर म्हणले कुठं होतीस. म्हणलं सर इथंच होते शाळेत आपल्या जिल्हा परिषदला. मग सर म्हणले तिथं शिकवले नाही का. म्हणलं सर शिकवले. मग म्हणले सर कोण होतं. म्हणलं माझ्यात लक्षात नाही कोण होतं. मग म्हणलं जाधव सर होते. ठीक आहे मग मला म्हणले बस. मी बसले. मग असंच सरांनी आज असं धगधग होऊ लागलं मला. तर तुम्हाला काय सांगू. एक तर मी सकाळी घरून पाणी पिऊन गेलते आणि तिथे एकदा गेल्यावर काय तिथं वॉशरूमला जाऊ वाटत नाही मला. तर एक धगधग व्हायला आणि सर असं फिरायलेत. या लाईनीतून चालली, असं पुढे यायलेत, बघायलेत. सरांनी माझ्याकडे बघलं की इथं असं जोरात धगधग होऊ लागलं. त्याच्यामुळं मला आली सू. मला खूप फास्ट आली. मग ते झालं. सर म्हणले घाबरू नका, तुम्हाला नाही आलं काही हरकत नाही. आजच्या दिवस सोडतो, उद्या सगळ्यांनी करून यायचं. आम्ही म्हणजे सगळे ठीक आहे सर करून येता. मग काय थोड्या वेळात 1 वाजला. 1 वाजता सुटला क्लास. आणि क्लास म्हणजे कॉलेज सुटलं. पण तेवढाच चालू होता खूप मोठा पाऊस. पावसाचं काय करा. मग काय काही जण गेले भिजत. आणि मी माझ्या 2-3 मैत्रिणीला विचारलं की चला येता का माझ्यासोबत गाडीवर. ते म्हणले नाही आमची गाडी आली. मी म्हणलं चला ठीक आहे मी जाते आता, तुम्ही जा घरी. मग त्या म्हणल्या ठीक आहे जाते. मग मी म्हणलं जा आपलं आता पाऊस सुरू आहे काय करा ना. ते थांबून एकटी काय करणार मी पण. मग मी पण निघले तर पूर्ण भिजून गेले. आणि एक पाऊस असा सरळ तोंडावर होता, काही दिसलं नाही त्याच्यात. आणि मेन गोष्ट म्हणजे आपली माहूरची रील स्टार अस्मिता पाटील दीदी हिचा कॉल आला मला. तर मग आम्ही व्हिडिओ शूट करणार आहोत दोघीजणी सोबत. तर तुम्ही नक्की बघा आणि तिला पण सपोर्ट करा, मला पण सपोर्ट करा. तिची आयडी आहे अस्मिता पाटील आणि माझी तर तुम्हाला माहीतच आहे काय आहे ते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि शेवटी एवढंच म्हणून जाते की माझ्या आयडीला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच आणि शेवटचं बाय मित्रांनो.